नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी मराठी व्याकरणाचा सराव प्रश्नसंच. तर यामध्ये आपण 15 प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर चला, व्हिडिओवर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. तो 3दा माझ्या समोरून गेला. या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा. ए. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. बी. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. सी. आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय. डी. वरीलपैकी नाही. 3दा हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय, कारण ते रिपिटेशन होत असल्या कारणाच्याने आवृत्तीवाचक क्रियाविशेषण होईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. ए. पत्रकारीन. बी. पत्रकारी. सी. पत्रकारिणी. डी. पत्रकर्ती. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पत्रकर्ती. हा जो प्रश्न आहे हा मागच्या वर्षीच्या मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न हे रिपीट होत असतात, म्हणून अशा प्रश्नांचा सराव करणे खूप अत्यंत गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 3. मुलांनी आज्ञा पाळावी. अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा. ए. पंचमी. बी. द्वितीया. सी. तृतीया. डी. षष्ठी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तृतीया. कारण कर्ता हा तृतीय विभक्तीत असल्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी, तृतीया. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. आता कोठे मला संगतीचा अर्थ कळत आहे. हा काळ ओळखा. ए. रीतिभूतकाळ. बी. साधा वर्तमान काळ. सी. अपूर्ण वर्तमान काळ. डी. पूर्ण वर्तमान काळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, अपूर्ण वर्तमान काळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. प्रयोग ओळखा. ए. कर्तरी प्रयोग. बी. शक्य कर्मणी प्रयोग. सी. नवीन कर्मणी प्रयोग. डी. भावे प्रयोग. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भावे प्रयोग. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. काम करा म्हणजे यश येईल. हे रिकामी जागा वाक्य आहे. ए. विद्यार्थी. बी. आज्ञार्थी. सी. संकेतार्थी. डी. धातू साधित. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संकेतार्थी. कारण यामध्ये काम करा म्हणजे यश येईल यामध्ये संकेत दर्शविला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे संकेतार्थी. प्रश्न क्रमांक 7. ते काम खूप मोठे आहे. नकारार्थी करा. ए. ते काम मोठे आहे का. बी. ते काम काही छोटे नाही. सी. किती मोठे आहे ते काम. डी. काम मोठे असावे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ते काम काही छोटे नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात. ए. एकवचनी. बी. अनेकवचनी. सी. बहुवचनी. डी. यांपैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एकवचनी. विशेष नाम व भाववाचक नाम नेहमी एक वचनामध्येच वापरली जातात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी अनेकवचनी कोणता. ए. नदी. बी. वेली. सी. रोपटे. डी. झाड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वेली. वेली हा शब्द अनेकवचनी आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. मीठ भाकर हे रिकामी जागा समासाचे उदाहरण आहे. ए. द्वंद्व समास. बी. समाहार द्वंद्व समास. सी. वैकल्पिक द्वंद्व समास. डी. इतरेतर द्वंद्व समास. तर मीठ भाकर हा समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, समाहार द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 11. लंका प्लस ईश्वर याची संधी काय होईल. ए. लांकोश्वर. बी. लंकेश्वर. सी. लंकोश्वर. डी. लंकेश्वर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, लंकेश्वर. आ प्लस ईची संधी काय होते, ए होते, म्हणून ऑप्शन क्रमांक बी, लंकेश्वर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. पुढील 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. ए. पांढरा. बी. आधळा. सी. गंगा यमुना. डी. लाबाड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गंगा यमुना. हा विशेषण नसलेला शब्द आहे.
प्रश्न क्रमांक 13. म्यानातून उसळे तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस ओळखा. ए. हास्य, बी. भयानक, सी. शांत, डी. वीर. म्यानातून उसळे तलवारीची पात यामधून आपल्याला कोणता रस दिसून येत आहे? तर वीर रस. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. वीर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा. ए. खादाडपणा करणे, बी. मत्सर वाटणे, सी. पोटात वेगळेच व ओठात वेगळेच असणे, डी. वडिलांपेक्षा बेटा कर्तबगार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक बी. मत्सर वाटणे. पोटात शूळ उठणे या म्हणीचा अर्थ आहे मत्सर वाटणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. व्यसन घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून ओळखा. ए. वारंवार बजावून सांगणे, बी. खूप दुःख देणे, सी. मर्यादा घालणे, डी. हौस पुरवणे. तर व्यसन घालणे या म्हणीचा अर्थ काय होईल? मर्यादा घालणे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मर्यादा घालणे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.